नमः पार्वती पते हर हर. प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण हरी. निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अभंग आज मी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ आधी मी आपल्या समोर मांडते. बघा, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला. तुम्हाला सांगतोय तुम्ही काय करा, त्या भगवंताची भक्ती करा. आणि नाही जर भक्ती केली तर त्याचे दुष्परिणाम लगेच महाराज सांगतात. नाही तरी गेला जन्म वाया, नाहीतर आपला हा जन्म वायाला जाणार. पुढं भक्ती करा. लोक म्हणाले ठीक आहे करणार, परंतु महाराज म्हणतात करणार हा विषय जरी बरोबर असला तरी कधी करावं हे सुद्धा करणं महत्वाचं आहे. बघ, करिता बरोबरी दुरावशी दुरी. आज भजू उद्या भजू परवा भजू असं जर बरोबरी करत राहाल तर काय होणार? दुरावशी, भगवंतापासून दूर दूर जाणार. भवाची पुरी हवसी नवे नवे या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाणार. आणि म्हणून वेळ आहे तोपर्यंत भगवंताला जेव्हापासून कळायला होईल तेवढं लहानपणापासून भगवंताला भजायला पाहिजे, भगवंताची भक्ती करायला पाहिजे. आता लोक म्हणाली महाराज एवढं ज्ञान दिलं तर अजून एक सांगून द्या. या कलियुगामध्ये तुमच्यासारखं आमच्याच्यानं सगळा संसार सोडून जाणं होत नाही, मग काय करू ते पण सांगा. भक्ती एवढी अवघड आहे. तेव्हा महाराज म्हणतात भक्ती अवघड आहे. कुणी सांगितलं? काही न लगे, काहीच लागत नाही. एक भावाची कारण, फक्त मनातील खरा सात्विक भक्ती भाव लागतो. हा विषय तुम्ही कस काय म्हणू शकता? हा बरोबर आहे का नाही? तर महाराज बघा, एखादा विषय तुम्हाला जर म्हटलं की बाई तू माझी साडी घेतली, आपण जर घेतली नसेल तर पटवून देण्यासाठी आपण काय म्हणतो? माझ्या मुलाची शपथ, नवऱ्याची शपथ, आईची शपथ, बाबाची शपथ, असं शब्द घालू आपण पटवून देतो. तेव्हा महाराज म्हणतात तुका म्हणे अन विठ्ठोबाची शपथ मी घालून तुम्हाला सांगतोय की भगवंताला भजण्यासाठी काहीच लागत नाही, फक्त आणि फक्त मनातील खरा सात्विक भक्ती भाव लागतो. या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. बघा, अगदी गोड असा तपपूर्ती सोहळा. आपण सर्व, आपल्या गावाचंही नाव माझ्या नावावरूनच आहे. कंचनपूर, माझंही नाव कांचनच मला वाटतंय. काहीतरी एक जुनं नातं असावं आणि म्हणून कंचनचं कीर्तन कंचनपूर येथे आज सुंदर प्रकारे पार पडत आहे. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. प्रथमतः सर्व कार्यकर्ते जेवढे काही सर्वांसाठी जोरदार टाळ्या. आम्ही भोजन करत असताना आम्हाला कार्यकर्त्यांनी, गावातल्या काही जणांनी सांगितले की ताई, गावचा सप्ताह या वर्षीचं तर नियोजन झालेलंच आहे, परंतु पुढच्या वर्षीच्या सप्त्याच्या पंक्ती सगळ्या सहित नियोजन सुद्धा झालेलं आहे. म्हणजे कुठं काही जायची गरज सुद्धा ठेवलेली नाही. मला काय वाटतंय अजून कंचनपूर गावचा जो पत्ता आहे कलियुगाला लागलेला नाही. आणि म्हणूनच भगवंताबद्दल एवढं लाड, एवढं प्रेम आपल्याकडे आहे. बघा, कांचन म्हणजे काय असतं? कांचन नावाचा अर्थ आहे सोनं. आणि सर्व सोन्यासारखं आपलं सर्व गावातील कार्यकर्ते स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. अगदी गोड असं नियोजन आपण सर्वांनी केले त्याबद्दल. आणि अगदी सुंदर असे कलाकार, सर्व वारकरी आपण बोलवलेले आहेत. त्यामध्ये गोड असे गायनाचार्य हरिभक्तपर्यंत विदर्भ गान कोकिळा भारत महाराज बोरकर, एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. गोड असा आवाज महाराजांचा आहे. अगदी त्यांना साथ देणारे हरिभक्तपर्यंत संगीत विशारद, सुंदर अशी चाल, अगदी एक एक स्वर काळजाला थेट भेटणारा आवाज, अगदी सुंदर हरिभक्तपर्यंत पांडुरंग महाराज जाधव जालना, महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. इथले हरिभक्तपर्यंत गजानन महाराजांनी, गावचे सर्व जेवढे काही वारकरी आहेत. महत्त्वाचा विषय म्हणजे आज महिला दिन, महिलेचं कीर्तन, स्वागतासाठी महिला आणि वारकरी पावली खेळायसाठी सुद्धा सर्व मुली आमच्या इथं उपस्थित झालेल्या आहेत. सर्वांसाठी जोरदार टाळ्या. आणि सुंदर असे मृदंगाचार्य, मृदंगवणी हरिभक्तपर्यंत विशाल महाराज शिंदे आळंदीकर, जोरदार टाळ्या महाराजांसाठी वाजवायच्या. अगदी गोड असं वादन आहे. आता हरिभक्तपर्यंत महेश महाराज ढोरे आळंदी, महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायचे. बघा, त्यांचा बेस असा वाजतोय जणू काही ते वाजत नाही, शब्द फुटतोय, शब्द बोलल्यासारखं बोलत आहे. अगदी गोड असं वादन त्यांनी केलेलं आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे मी नेहमी सांगते, आपण आपलं एकट्यानं वाजवणं वेगळं, पण दोघांनी सोबत वाजवणं तेवढं वेगळं आहे. तुम्हाला एकसारखं जर 100 शब्दाचं भाषण लिहून दिलं, तुमचं तुम्ही भाषण करू शकता, कारण एखादा शब्द मागं पुढं झाला तरी जमतं. पण दोघा जणांना तेच भाषण दिलं, दोघं जणांनी तेच एकाच टायमाला न शब्द चुकता म्हणलं तर म्हणता येईल का? नाही. तसंच हे वादनाचं आहे. एकाच वेळेला ताल न टाकता कोणताही एक जरी बोल इकडं तिकडं झाला तर सगळं पिसकून जातं. परंतु अगदी गोड असं वादन ज्यांनी केलेल्या दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या.
विनीकरी तथा चोपदार बाबा त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. सुंदर असे हार्मोनियम वादक हरिभक्तपर्यंत महादेव महाराज त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि लाभलेली उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम एकदा ऑपरेटर दादासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि सतीश भैयांसाठी जोरदार टाळ्या जालन्यावरून आलेले आहेत. आणि जालना हा जिल्हा साऊंड सिस्टीमसाठी खूप फेमस आहे. जिथं जिथं जालना साऊंड सिस्टीम म्हटलं अगदी छान प्रकारे नियोजन असतात. मग जालन्याचे गायक असो किंवा जालन्याचे वादक असो किंवा सिस्टीम असो, असे अतिशय सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि आज ज्यांनी आम्हाला इथं कीर्तनरूपी सौजन्य म्हणून ज्यांनी बोलवलेलं आहे, आमचे 2 छोटेसे बंधू. आणि वय लहान आहे परंतु स्वतःच्या हिमतीवर स्वतः काम करून जे इथं कीर्तनरूपी सेवेसाठी आम्हाला आई वडिलांना 1ही रुपया न मागता त्यांनी स्वतः मेहनत करून मला इथं बोलवलेलं आहे. आमचे श्री अक्षय दादा दयाराम हागे तथा श्री योगेश दादा संतोष सरोदे दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. अगदी गोड असा दोघांचाही स्वभाव आहे. दोघेही जणी म्हटले ताई 2 वर्षापासून आम्ही मागच्या वर्षीपासून म्हणतोय की ताईला आणायचंय दादा. आल्यानंतर मलाही एवढा आनंद झाला, कारण जो तमाशाला जाणारा युवा वर्ग आहे तो आज कीर्तनाकडे वळतोय, याचा खरंच मनामधून काहीतरी आनंद होतोय. हा खरा महाराष्ट्र शोभतोय. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि जास्त वेळ न करता ज्यांच्या घरी आम्ही सुंदर असं जेवण केलेलं आहे, दयाराम बुवा हागे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायचे. आईसाहेबांचे मनापासून धन्यवाद. मी म्हटलं होतं पुरुषचरण चालू आहे माझं, त्यामुळं कांदा लसूण हे सगळं अवॉइड करते, त्यामुळं अगदी गोड असा स्वयंपाक. ही भाजी नाही तर ती भाजी, ती नाही तर ती कोणती तरी चांगली वाटेल म्हणून 4-5 भाज्या त्यांनी बनवून ठेवल्या होत्या. त्या सर्व ताटामधील एकाचा एक जरी घास खाला तरी पोट जगून जायचे. एवढं गोड आईसारखं प्रेम त्यांनी मला दिले. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल बघा, जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला पडणारा प्रश्न, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणते चाल पुढे, भक्ती म्हणते चाल पुढे, संसार म्हणतो येईकडे, हे करू का ते करू, हे करू का ते करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. जीवनामध्ये आल्याच्या नंतर भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, हा प्रत्येकाला पडणारा प्रश्न. भक्ती करावं तर संसार राहिला, संसार करावं तर भक्ती राहिली, मग करायचं तरी काय. तेव्हा महाराज म्हणतात जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय करायचं काय नाही याचं उत्तर मी देतो. ते उत्तर म्हणजे अभंगाचं प्रथम चरण. हो सांगतो तुम्हासी भगारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भगारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भगारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भगारे विठ्ठला, नाही तरी गेला हे जन्म
गेला जन्मवाया. काय करू काय नाही हा प्रश्न जीवनामध्ये आल्याच्या नंतर कळतोय ना, तर एक काम करा, काही करा का न करा पण आधी त्या भगवंताची भक्ती करा. तेव्हा लोक म्हणाली महाराज पूर्ण त्याच प्रश्नावर आणून सोडलेला आहे. भक्तीसाठी आम्ही सगळं घरदार सोडू शकत नाही आणि भक्ती करावं तर संसार राहिलाय, संसार करावं तर भक्ती राहिली. तेव्हा महाराज म्हणतात आपला जन्म कलियुगामध्ये झालाय, हे सगळ्यात मोठी पुण्याची गोष्ट आहे. का? कारण श्रीमद भागवत महापुराण जर आपण ऐकलं असेल त्यामध्ये श्रीमद भागवत महात्म्यामध्ये एक श्लोक येतो, यत्फलनासी तपसाना योगेना समाधेना तत्फल सव्यकल केशव कीर्तनाथ. जे फळ बाकीच्या युगांमध्ये योग समाधी तपस्या कशानेही मिळत नव्हतं, ते फळ कलियुगामध्ये कशाने? कलयुगा माझी करावे कीर्तन, फक्त आणि फक्त नामस्मरणानं मिळतं. महाराज म्हणतात काही करायची गरज नाही, नामस्मरणाची ताकद काय आहे तर नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रनाशनम. असं पाप या पृथ्वी तलावर नाही की ज्याचा विनाश हा नामस्मरणानं होणार नाही. म्हणून म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे, 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 नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरी, हे जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी. जावे बनकरा, मला पिसाया सजावे बनकरा, मला पिसाया सजावे बनकरा, मला पिसाया सजावे बनकरा. लगती 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 साया सजावे बनकरा, लगती साया सजावे बनकरा, लगती साया सजावे बनकरा, लगती साया सजावे बनकरा. नामसंकीर्तन साधन पै सोपे. ताकद काय? जळतील पापे. सोपं आहे पण जन्मोजन्मांतरी पापे जळून नष्ट होणार. अहो काय लागतं? न लगती काही सहन करायची गरज नाही, वनांतराला जायची गरज नाही, सुख येतो घरा नारायण. काहीही करायची गरज नाही, फक्त नामस्मरण. महाराज म्हणतात या नामाची ताकद काय? काय सांगतं नाम तर चहुवेदी जाणं साई शास्त्र कारण 18 पुराण हरीशी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्वांचं सार माऊली ज्ञानोबाराने आपल्या समोर काढून ठेवले. फक्त नामसंकीर्तन करायचं आहे. मग एवढं सोपं आहे की बैसलिया ठाई म्हणता राम राम. काय होय श्रम आयशी सांगा, काही श्रम लागतं का? सर्वांनी मिळून बोला बरं, जय श्रीराम. आपण जेवण केले सर्वांनी, एक घास तरी जिरला का नाही? म्हणजे किती सोपं आहे भगवंताचं नाम घेणं. काही करायची गरज नाही, कुठं घर सोडून जायची गरज नाही. परंतु एवढं सोपं असून आपण करतोय का? नाही. मला सांगा ना, पुरुष वर्ग 10-12 जण आपण एका ठिकाणी बसलोय, आपल्या देवाच्या नावाच्या गोष्टी चालतात का? नाही. चर्चा या गोष्टीच्या चालतात का? नाही. आपल्या चर्चा कुणी ट्रॅक्टर घेतला, कुणी शेती करायलाय, कुणाच्या मुलाला नोकरी लागली, कुणाचा मुलगा फेल झालाय, आपल्या काय गोष्टी चालतात? 10-12 जणी एका ठिकाणी महिला आपण बसलोय, आपल्या देवाच्या नामाच्या गोष्टी चालतात का? नाही. आपल्या काय चालतात? 10-12 जणी एका ठिकाणी बसल्या म्हणजे समजा कुणाचं तरी वाटोळं नक्की आहे. कारण आपल्या चर्चा कशावर चालतात? कुणाची पळून गेली, कुणाची कोणत्या मुलाला बोलते, या गोष्टीवर आपलं सगळं लक्ष आहे. आता बघा समाज मागे येईल या गोष्टींवर चर्चा करून फायदा आहे का नाही? तर संत काय म्हणतात, तुका म्हणे आईशी थोर हानी केली, करिता टवाळी जन्म गेला. याच्या त्याच्या टिंगल टवाळ्या करून आपण आपलं आयुष्य फुकटची सांगे लोकाची या गोष्टी, 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 फुकटची 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 सांगे लोकाची या गोष्टी, फुकटची सांगे लोकाची या गोष्टी. राम जगती, राम जगती नाही माझे, नाही माझे. फुकटची 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 सांगे लोकाची या गोष्टी, फुकटची सांगे लोकाची या गोष्टी, फुकटची सांगे लोकाची या गोष्टी, लोकाची या गोष्टी, लोकाची या गोष्टी, लोकाची या गोष्टी.
आणणाऱ्या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा समाज पुढं कसा जाईल या गोष्टींवर आपल्या चर्चा असायला पाहिजे. तुम्ही बघा ना, समाजामध्ये कोणता मुलगा कोणत्या मुलीला बोलतोय हे सर्वांना माहीत आहे. कोणती मुलगी कोणत्या मुलाला बोलते हे सर्वांना माहीत आहे. हे सोडा, कोण कोणासोबत पळून जाण्याच्या मार्गावर आहे इथपर्यंत सर्वांना माहिती आहे. या गोष्टींवर आपण चर्चा करतोय. यापेक्षा कधीतरी चर्चेचा विषय कोणता असायला पाहिजे? पुरुष वर्ग बसा, महिला वर्ग बसा, चर्चा करा ना गावामध्ये. हो ग, गावामध्ये फलाना घरचा मुलगा आहे, शाळेमध्ये हुशार आहे, मुलगी आहे शाळेमध्ये हुशार आहे, परंतु घरची परिस्थिती पुढं शिकवण्यास जोगी नाही. मग चला बरं, ती मुलगी हुशार आहे, तो मुलगा हुशार आहे, मग पुढचं त्यांचं शिक्षण पैशामुळे थांबू नये यासाठी आपण गावामध्ये मिळून चर्चा करूयात. तो स्वतःच्या पैशानं त्याचे आई वडील शिकू शकत नाही तर काय झालं, आपण गाव पातळीवर वर्गणी जमा करू आणि या वर्गणीतून त्या मुलांना शिकवू. कारण एका गावातील एका घरच्या एका मुलाचा विकास म्हणजे संपूर्ण समाजाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. यावर कधी आपल्या चर्चा होतात का? नाही. आपल्या पळून जाणाऱ्या फालतू गोष्टीवर चर्चा जातात जिथून समाज मागं येतोय. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे आयशी थोराहानी केली करिता टवाळे जन्म गेला. आपलं नुसतं याच्यात टिंगल टवाळ्या करण्यामध्ये अख्खं आयुष्य व्हायला जात आहे. आता बरीच लोक म्हणतात ताई आम्ही करत नाही, पण लोक आमची करतात, मग त्याचं काय करावं? तर संतांनी सांगितले, भुंकते ते द्यावे. जे भुंकायले त्यांना भुंकू द्या. बघा, एक वाक्य आहे, ते म्हणतात ना, लोक आंधळी अशी जण आवघेची आंधळी. जो व्यक्ती आंधळ आहे मुळात त्याला सारं जग त्याच्यासारखंच दिसतं. पुरुष वर्ग, युवा वर्ग इथं बऱ्याच प्रमाणात आहेत. आपण पिवळ्या कलरचा चष्मा लावला, आपला समोरचा कसं दिसते? डे नाईटचा जो निळ्या कलरचा राहतो तो लावला का समोरचा कसं दिसते? तशाच प्रकारे मग जसा चष्मा तशा प्रकारचं जग, जसं मन तशा प्रकारचं समोरच्याला जग दिसतं. अहो, वाईट व्यक्तीच्या समोर साक्षात भगवंत आले, ते त्याला सुद्धा प्रमाण मागतील. ते म्हणतात ना, कुछ रीत जगत की ऐसी है हर एक सुबह की शाम हुई, के कुछ रीत जगत की ऐसी है हर एक सुबह की शाम हुई, तू कौन तेरा नाम क्या सीता भी यहाँ बदनाम हुई. फिर क्यों बेकार की बातों से भीग गए तेरे नैना, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना. म्हणणं लोकांचं काम आहे. आपण चांगल्या मार्गावर आहे आणि आपल्या गोष्टीची आपल्या जर नावाची चर्चा होत असेल तर कॉंग्रॅच्युलेशन. चर्चा होण्यासाठी चर्चेलायक माणूस सुद्धा लागतो. म्हणून कोण काय म्हणतं याकडे लक्ष द्यायचं नाही. बघा, आयुष्यामध्ये ज्या व्यक्तीला पुढं जायचंय त्यांनी मागे काय बोलतात याकडे लक्ष ठेवायचं नाही. मला सांगा, युवा वर्ग, आपण एखाद्या रात्रीला गल्लीतून बाईक घेऊन जातोय ना, पुरुष वर्ग, मान हलवू नका. मान हलवण्याचं काम कोणाचं असतं? नंदी बैलाचं. आपण कोण आहे? मनुष्य. मग मान हलवायच्या नाही. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देत चलायचंय. बाईक घेऊन गल्लीतून एखाद्या रात्री आपण चाललो, गल्लीतलं कुत्रं आपल्या मागं भूभू करून लागतं. या वेळेला आपण काय करतोय? थांबून त्याला शिव्या देतो का त्याच्यासोबत भू भू आपणही करतो? आपण आपला ॲक्सिलेटर वाढवतो, पुढं निघून जातो. हे फायद्याचं झालं. ज्याला पुढं जायचं त्याने असंच करायचंय. परंतु एखादा जर व्यक्ती तिथं थांबत असेल आणि त्या जर कुत्र्याला म्हटलं असेल, तू का मला भुकतोस, किंवा तो कुत्रा भू भू म्हणाले की हा सुद्धा भू भू करत असेल, तर दोघांमध्ये काही फरक राहतो का? नाही. मग माघाऱ्या लोकांना जे आपल्यासाठी भुंकतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. आपण फक्त आपलं काम करायचं, ॲक्सिलेटर वाढवायचं, पुढं निघून जायचंय. वाईट काम करणाऱ्यांनी विचार करायचा बरं का. दारू प्यायलोय, गुटखा खायलोय, वाईट कर्म करायलोय यासाठी विचार करायचा आहे. चांगलं कार्य करताना विचार करायचा नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, लोक काय म्हणतात याच्याकडं याची काळजी करू नका. भुंकणं हा कुत्र्यांचा स्वभाव आहे. किती काही केलं तरी ते सोडणार नाही. बघा, मनुष्याचा स्वभाव कधी सुटू शकत नाही. एक वेळची कथा येते. एक मांजर होती. त्या मांजरीला एक पुरुष फार आवडत होता. आता एवढा आवडत होता, तिनं देवाची तपस्या केली आणि देवाला मागणी केली काय पाहिजे. तर तिने सांगितले की मला तो जो मुलगा आहे तो मला माझ्या पतीच्या रूपानं पाहिजे, मला तो खूप आवडतो. आता भगवंत म्हणाले ठीक आहे, तर असतो. आता तिला स्त्रीचं रूप दिलं, सुंदर बनवलं, त्या दोघांचं लग्न सुद्धा झालं. पण स्वभाव कसा बदलायचा? एक दिवस दोघं जण नवरा बायको समोर जेवण करत होते. तिथून पुढून टुटुक टुटुक उड्या मारत एकाला उंदीर. आता हिचा जन्म कशाचा होता? आता हिनं गुणानं गप्प बसाव ना. रूप दुसरं, परंतु स्वभाव कशाचा आहे? मांजरीचा. नवरा सोडला, भांड्याहून लगेच उडी मारली, उंदीर खाऊन मोकळा. काही जणांचं रूप जरी बदललं तरी स्वभाव बदलू शकत नाही. तो किती उंच जागेवर जाऊ द्या, एखाद्याला भांडकुदडा स्वभाव असेल तर तो भांडखोर राहणार म्हणजे
राहणार. मग अशा प्रकारे लोक काय म्हणतात, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, भुंक ते द्यावे भुंकू. फक्त आपण कुणाबद्दल वाईट चर्चा करायची नाही. मग ते वाईट चर्चा करण्यापेक्षा भगवंत म्हणतात, तुम्ही भगवंताचं नाम घ्या. संतांनी सांगितले तुम्ही बसल्या ठिकाणी काय करा, भगवंताचं नाम आपण घ्यायचं आहे. आता काय, ज्या देवाचं नाव आपल्याला आवडते. आता आपल्या संस्कृतीमध्ये बघा, सर्वजण म्हणतात एवढी देवी देवता आहे, मग नाव घ्यायचं तरी कुणाचं बरं. आपल्या जाती जातीमधल्या भांडणी सोडा, देशादेशामधल्या भांडणी सोडा, आपल्या याच्या देवादेवांमध्ये सुद्धा भांडणी आहेत. एक म्हणते मी शिवजींना मानतोय, कृष्णाला मानत नाही. एक म्हणते मी कृष्णाला मानतो, मी राधाला मानत नाही. दुसरा म्हणतो मी राधाला मानतो, मी श्रीहरींना मानत नाही. मी याला मानतो, मी फक्त हनुमानाला मानतो, मी त्याला मानतो. मग मानायचं तरी कुणाला आणि सोडायचं तरी कुणाला? तर लक्षात घ्या, भगवंत एकच. घेताना अवतार वेगवेगळे त्यांनी घेतलेले आहेत. आता वेगवेगळे अवतार धारण करण्याचं काम काय? तर रावणाचं एवढं आतंक वाढला होता की रावणाला मारण्यासाठी प्रभू श्रीरामाला अवतार घ्यावा लागला. नाहीतर श्रीहरी विष्णू एवढ्यावर सुद्धा भागत होतं, परंतु त्या भक्ताने मागितलेल्या वरदानाप्रमाणे त्याला मारायला लागत होतं. आता हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू यांच्यासाठी जे भगवंताने नृसिंह अवतार वगैरे घेतलेले आहेत, त्यांनी वरदानच अशा प्रकारे मागितलं की भगवंताला तसा अवतार घ्यावा लागला. आता कंसाला मारण्यासाठी, बाकीच्या सर्व राक्षसांना मारण्यासाठी श्रीकृष्ण अवतार घ्यावे लागले. बरीच जण म्हणतात मग कार्तिक कुमार भगवान शिवजी यांना लग्न करून कशासाठी मुलाला सुद्धा जन्म द्यावा लागला? तर तारकासूर नामक दैत्य भगवंताची तपस्या केली आणि सांगितले की फक्त शिवपुत्राच्या हातून माझा वध झाला पाहिजे. कार्तिक कुमाराचा जन्म होऊ द्यावा लागला. मग अशा प्रकारे काही ना काही कारणामुळं भक्तांच्या रक्षणाकरता आणि दानवांचा संहार करण्याकरता भगवंताला वेगवेगळे अवतार धारण करावे लागले. परंतु भगवंत हे एकच. मग मानताना कुणाला मानायचे? कोणतंही एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, कोणतंही एक नाम घ्या. शिवजींना मानताना शिवजींचं नाम घ्या, पण रामाला मानत नाही असं म्हणायचं नाही. माना सर्वांना, पण जेव्हा नामस्मरण करतोय तेव्हा कोणत्याही एका देवाचं नाम घ्यायचं, सतत त्याचं नामस्मरण चालू राहू द्यायचे. कारण या नामस्मरणाची ताकद मी आता सांगितले. यत फल, जे फळ नास्ति तपसा ना योगे ना समाधेन तत्फल लभेन सम्यक लौ केशव कीर्तनात. फक्त आणि फक्त भगवंताच्या नामसंकीर्तनाने कलियुगामध्ये उद्धार होऊ शकतो. विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात इथं आल्यावर काय करा, सांगतो तुम्हाशी काय, भजा रे विठ्ठला. आता दुसरा प्रश्न लोकांनी मांडला की महाराज संसार सोडायची गरज नाही, कारण घर बसल्या भगवंताचं नाम चालवायचं. पण भगवंताच्या नामानं खायला भाकरी काय आकाशातून पडतील का? मग संतांनी पैसा कमावू नका असं सांगितले का? कोणत्याही संतांनी संसार सोडा सांगितलेलं नाही. संत म्हणतात संसारी असावे, आसोनी नसावे, पण भजन करावे वेळोवेळा. आता बघा, एक पैसा कमवण्याचं तुम्हाला सांगते. संत म्हणतात कमावू नका असं नाही, पण जोडून या धन उत्तम व्यवहारे. चांगल्या मार्गाने कमवा, चांगल्या ठिकाणी खर्च सुद्धा करता आला पाहिजे. जसं आपण सर्वजण येतं एकत्रित म्हणून संसारामध्ये आहे, प्रत्येक जण काम करतोय, प्रत्येक जण पैसा कमावतोय, परंतु प्रत्येक जणांनी फूल नाही फुलाची पाकळी स्वतःचा काहीतरी हिस्सा या एवढ्या मोठ्या धर्माच्या सप्ताच्या कार्यासाठी दिलेला आहे. संत म्हणतात हीच भक्ती खरी आहे. जिथं आपल्या धर्माचं काम आहे तिथं आपण समोर होऊन देणगी द्यायला पाहिजे, दान करायला पाहिजे. आणि पैसा कमवण्याचा नियम उत्तम व्यवहार आहे, चांगल्या मार्गाने कमवा. कुणाचं वाईट करून, कुणाशी बैमानी करून, कुणाला मारून किती कमावलं तरी फायदा नाही. कारण म्हणतात ना, लुबाडून खाणाऱ्याचं कधीच पोट भरत नाही, की लुबाडून खाणाऱ्याचं कधीच पोट भरत नाही. आणि आयुष्यात इमानदारीनं वाटून खाणाऱ्याचं आयुष्यात कधीच पोट रिकामं राहत नाही. आणि म्हणून चांगल्या मार्गाने कमवा, चांगल्या ठिकाणी खर्च सुद्धा करता आला पाहिजे. पैसा कमावू नका अशातला विषय नाही. जसं संतांनी सांगितलंय, किती जरी आता आपण पैसा कमावतोय, फक्त कमावताना कुठंच ते घ्यावा हे कळलं पाहिजे. एखादा व्यक्ती आहे कमावत जातोय, परंतु तिकडं वर घेऊन जाता येते का? नाही. पण एक कार्य केलं तर वर घेऊन जाता येते. ते काय मला सांगा. इथं बरेच युवा वर्ग आहेत, तुमच्याकडे 1 लाख रुपये, परंतु तुम्ही गेले अमेरिकेमध्ये. आता 1 लाख रुपये अमेरिकेमध्ये तुमच्या काहीतरी कामीचे आहे का? तिथं ते जस्ट पीस ऑफ पेपर, फक्त कागदाच्या तुकड्याचं मोल आहे, दुसरं काय आहे का? नाही. मग आपल्याला आपले इथले 1 लाख रुपये जर अमेरिकेत खर्चायचे असतील तर काय करावं लागेल? करन्सी बदलावी लागेल, चलन बदलावं लागेल. कारण अमेरिकेची करन्सी काय आहे? डॉलर आहे. भारताची काय आहे?
रुपया. मग इथला रुपया तिथं जर खर्च करायचा म्हटलं तर आपल्याला आपलं चलन बदलावं लागतं, करन्सी बदलावी लागते. तेव्हा आपण आपला इथलाही रुपया तिथं जाऊन खर्च करू शकतो. अशा प्रकारे इथला पैसा जर वर न्यायचा असेल तर काय करावं लागेल? पुन्हा चलन बदलावं लागेल. जसं एखाद्या देशाची कुणाची डॉलर आहे, कुणाची युरोज आहे, कुणाची येन आहे, आपली रुपये आहे, तशी वरची करन्सी काय आहे? पुण्य नावाची करन्सी आहे. आणि ही पुण्य नावाची करन्सी या पृथ्वी तलावर केलेल्या दान धर्मानं आपल्याला मिळू शकते. करायचं काहीच नाही. भुकेल्याला घास द्या, तहानलेल्याला पाणी द्या, जो थांबलाय त्याला साथ द्या, थकलाय त्याला हात द्या. आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही. बस एवढं करा. भगवंत, कारण संतांनी सुद्धा सांगितले, साधू संत म्हणजेच कोण? देवती संत, देवती संत निमित्त त्या प्रतिमा. आणि खरा साधू संत कुणाला म्हणतात? तर त्यांनी म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा. मग प्रत्येकाची समाज सेवा करा, होईल तेवढं आपल्याच्यानं चांगलं कार्य करा. पैसा कमवा, कमावू नका अशातला विषय नाही, पण चांगल्या ठिकाणी खर्च सुद्धा करता आला पाहिजे. कुणाचा 1 रुपया बुडू नका. एखाद्या व्यक्तीकडं पैसा जर आला तर आधी त्या व्यक्तींचा पैसा परत करा, ज्यांनी आपल्याला आपल्या वेळेवर मदत केलेली आहे. आजकाल बेईमानी एवढी वाढली महाराज, एखादा जर म्हटला ना फोन करून पैशाची गरज आहे का, आधी धगधग करता, हात देतो का नाही. कारण प्रॉब्लेम एक झाली, एखाद्याला पैसे द्याव तर घेताना तो पाया पडू पडू घेतो आणि मागताना आपल्याला सुद्धा पाया पडू पडूच मागावं लागतं. बरं, नातं खराब होतं कशामुळं? त्यानं मला पैसे मागितले, त्याच्याकडे एवढे आहेत, ज्याच्याकडे तेवढे, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याच्याकडे कामं सुद्धा जास्त असतात. म्हणून पैसा कमावू नका अशातला विषय नाही, कमवा. पण जसं तुम्ही इथं करताय, सर्वजण संसारात राहतात, परंतु प्रत्येकाने फुल नाही फुलाची पाकळी, आपला काहीतरी दान धर्म आपण या सप्ताहासाठी दिलेलं आहे. हेच मोठं. अन्नदान करा, ज्ञानदान होतंय आणि एवढा मोठा ज्ञान यज्ञ सप्ताह सुद्धा होतंय. हेच तुमच्या हातून घडलेलं सगळ्यात मोठं पुण्य सुद्धा आहे. हीच सोपी भक्ती भगवंतांनी सांगितलेली सुद्धा आहे. म्हणून महाराज म्हणतात, काही करायची गरज नाही, संसार सुद्धा सोडायची गरज नाही. मग आता तरी एवढं सोपं असताना एक काम करा. काय सांगतो तुम्हाशी? भजा रे विठ्ठला. आणि नाही जर भजलं तर काय होणार? नाही तरी गेला जन्म वाया. नाहीतर आपला हा जन्म वायाला जाणार. तेव्हा लोक म्हणाली, महाराज आम्ही भजणार. तेव्हा महाराज म्हणतात, अहो भजणार हा विषय ठीक आहे, पण कधी भजावं हे सुद्धा कळणं महत्वाचं आहे. बघा, एक दृष्टांत तुम्हाला सांगते. कोणती गोष्ट कधी करावी हे कळणं किती महत्त्वपूर्ण आहे. सर्वांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. माझी भाषा सर्वांना कळते. आपलं अंतर असल्यामुळं थोडं भाषेमध्ये फरक असू शकतो. सर्वांना कळते ना? महिला वर्ग मागचे बोला ना. तुम्ही असं रागानं का बघताय? मी काय तुमची सासूबाई आहे का? सर्वांनी चेहऱ्यावर आनंद ठेवायचा आहे आणि कीर्तनरूपी सेवेचा आनंद सुद्धा घ्यायचा आहे. बघा, कोणती गोष्ट कधी करावी हे कळणं महत्त्वाचं आहे. एक व्यक्ती होता, त्यांनी आपल्या गुरुजींना आपल्या घरी बोलवलं. आता गुरुजींना घरी बोलवल्याच्या नंतर गुरुजींची एवढी सेवा केली. आता जसं आम्ही हागे परिवार अक्षयभयांच्या घरी गेलो होतो, तेव्हा जिथून गाडी थांबली त्यांच्या घरापर्यंत जाऊसर पूर्ण दिवे, पूर्ण फुलांचं अंथरून त्यांनी टाकून ठेवलं होतं. फुलझाडं लावून दिवाळी साजरी केल्यासारखा सण त्यांनी आज घरी साजरा केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या. अशाच प्रकारे जिथून त्या गुरुची गाडी थांबली तिथून त्या व्यक्तीनं पूर्ण फुलाचं अंथरून टाकून ठेवलेलं होतं. आता भर उन्हाळ्याचे दिवस आणि म्हणून या व्यक्तीने काय केले, बर्फाच्या लाद्या कापडामध्ये बांधल्या आणि त्या बेडवर टाकल्या, त्याच्यावर गाद्या टाकल्या आणि त्याच्यावर गुरुजींना बसवलं. एवढ्या गरमीमध्ये थंड्या गार गाद्या, एवढा आनंद गुरुजींना झाला. गुरुजी म्हणाले, वाह, परंतु अजून तरी थोडी वरून गरमी होत आहे. यांनी काय केलंय, कूलर लावलं. लक्षात ठेवा काय काय केलंय, कूलर लावलं. कूलरमध्ये पाणी टाकलं आणि त्या पाण्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकले, आईस क्यूब बर्फाचे तुकडे टाकले. कूलरचं बटन दाबलं. एवढं थंडगार, एवढी सेवा त्यांनी केली. गुरुजी एवढे प्रसन्न झाले. गुरुजींनी जाता जाता एक कमंडलू त्याला दिला आणि सांगितले की हा साधारण कमंडलू नाही, यात जी वस्तू टाकशील ती डबल होणार. आता असं झाल्याच्या नंतर हा एवढा लवकर श्रीमंत झाला. शेजाऱ्या मित्रांनी त्याला विचारलं की बाबा तू असं काय केलंय? त्यानं सर्व सांगितलं. काही नाही, फुलांचं अंथरून टाकलं गुरुजींसाठी, बर्फाच्या लाद्यावर गाद्या टाकून त्यांना बसवलं, कूलर लावलं, त्यात पाणी टाकलं, त्यात बर्फाचे तुकडे टाकले, थंडगार वातावरण केलं आणि त्यामुळं त्यांनी आनंदी होऊन मला एक कमंडलू दिलेलं आहे. हा म्हटला, आता मला सुद्धा कमंडलू
पाहिजे, म्हणून मला सुद्धा भक्ती करावी लागेल. आणि याने सुद्धा याच्या गुरुजीला बोलवलं. गुरुजी या. आता जिथून गुरुजी थांबले तिथून फुलांचं अंथरून टाकून आपल्या घरापर्यंत ठेवलं. बर्फाच्या लाद्या, त्याच्यावर गाद्या. जसे गुरुजी बसले, गुरुजीनं लगेच उडी मारली. का? यांचे गुरुजी आले होते भर थंडीच्या दिवसामध्ये. आता याला करावं हे लक्षात आलं, पण कधी काय करावं हे लक्षात आलं नाही. जसे गुरुजींनी उडी मारली, अरे बाबा आधीच थंडगार, एवढं थंड काय? पत्नी बोलली, ऐका, गुरुजी जर बसले नाही तर कमंडलू विसरा. हा म्हणाला, काय करायचंय काय नाही, पकडा गुरुजीला. दोघांना हात पकडले, दोघांनी पाय पकडले. एवढ्यामध्ये मुलगा बोलला, बाबा एक राहिलं. काय राहिलं होतं? कूलर. कूलरमध्ये बर्फाचे तुकडे आणि पाणी, खालून थंड वरून थंड. त्या गुरुजीची तर कुल्फी झाली पूर्ण. आता मला सांगा, गुरुजी त्याला श्राप देतील का आशीर्वाद देतील? श्राप. का? सेवा याने सुद्धा केली, सेवा त्याने सुद्धा केली, पण कोणत्या ठिकाणी कधी कोणती सेवा करावी हे सुद्धा कळायला लागते. एखादा व्यक्ती टकलाय आणि त्याला कंगवा गिफ्ट मध्ये दिल्याच्या नंतर तो आनंदी होईल का? नाही. टकल्याला कंगवा देऊन फायदा नाही. तेव्हा महाराज म्हणतात, भक्ती मार्गाला तुम्ही लागायले, पण कोणती गोष्ट कधी करावं हे कळणं महत्वाचं आहे. मग काय करायचं? अभंगाचं दुसरं चरण. करिता भरोवरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, दुरावसे दूरी, करिता भरोवरी, दुरावशी दूरी, करिता भरोवरी, दुरावसे दूरी, करिता भरोवरी, दुरावसे दूरी, करिता भरोवरी, दुरावसे दूरी, करिता भरोवरी, दुरावसे दूरी, भावाची पुरी वाहवासी, भावाची पुरी वाहवासी, भावाची पुरी वाहवासी, भावाची पुरी वाहवासी, करिता भरोवरी, दुरावसे दूरी, करिता भरोवरी, दुरावसे दूरी, हे भावाची पुरी वाहवासी, भावाची पुरी वाहवासी, भावाची पुरी वाहवासी, करिता भरोवरी, दुरावसे दूरी, करिता भरोवरी, दुरावसे दूरी, भावाची पुरी, भावाची पुरी वाहवासी, करिता भरोवरी, दुरावसे दूरी,
ठीक आहे, पण कधी लागतो हे कळणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आज बजू, उद्या बजू, परवा बजू, तेरवा बजू असं जर करशाल तर या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जासाल. म्हणून वेळ आहे तोपर्यंत भगवंताच्या भक्ती मार्गाला प्रत्येक व्यक्तीने लागायला पाहिजे. आज प्रत्येक व्यक्तीच्या माइंडमध्ये एक गोष्ट ठाम फिट्ट बसून आहे, काय? भक्ती करायचं वय कोणतं आहे? भक्ती कधी करायची? म्हातारा झाल्याच्या नंतर. ते म्हणतात ना की ज्याला दातानं चावना तो म्हणतो आता होतो मी माळकरी. अरे बाबा, तो आता म्हणतो मी सोडलं. आता त्याला चावना म्हणून तो खायना आणि पचना म्हणून घरचे देना. आणि आता तो म्हणतो मी सोडलं. बाबा, तुम्ही सोडलेलं नाही, आता त्यानं तुम्हाला सोडलेलं आहे. आणि मग तो म्हणतो आता मी होईल माळ करीन, भजन करेल वाळवंटापासून महा द्वारापर्यंत. अशा भक्तीला काही अर्थ नाही. मग तो म्हणतो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तोंडात दात नसले की होतं इथल इथल इथल. मग देव म्हणतो बरोबर आहे, तू इथंच राही, कुठं तिकडे यायची सुद्धा गरज नाही. आणि अशा प्रकारे बघा, एखादं फूल आहे महिला वर्ग, आपण भगवंताला वाहतो तर फूल ताजं असताना वाहतो का कोमेजून गेल्याच्या नंतर वाहतो? मग आपण जेव्हा भगवंताला स्वतःला अर्पण करायला, हे ताजं असताना अर्पण करायला पाहिजे का कोमेजून गेल्याच्या नंतर? ताजं असताना अर्पण करायला पाहिजे. मग जोपर्यंत आपण लहान आहे, जोपर्यंत आपली मुलं बाळं सुद्धा लहान आहे, तोपर्यंत आपण त्यांना भक्ती मार्गाला लागायला पाहिजे. जसं आपल्या गावामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे युवा वर्ग असो, मुलं असो, मुली असो, सगळे कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. असाच आदर्श प्रत्येक गावाने आपल्या गावाकडून घ्यायला पाहिजे. नाहीतर तुम्ही बघा, आजकालच्या लेकरांना जर म्हटलं ना रामकृष्ण हरी मंत्राचा जप घ्या, थोडं हे करा ते करा, तर मायबाप वर्ग काय म्हणतात? नाव धॅस टाइम इज ओनली अँड ओनली फॉर एज्युकेशन. हा वेळ फक्त आणि फक्त शिक्षणासाठी आहे. मग ती लेकरं शिक्षणाकडे जातात. आता बघा, शिक्षण घेतो याचा अर्थ हे नाही की तुम्ही भगवंताची भक्ती करू शकत नाही, किंवा भगवंताची भक्ती करतो याचा अर्थ हे नाही की तुम्ही शिक्षण घ्यायचं नाही. आता बघा, शिक्षणासोबत संस्कार जर पाहिजे असतील तर शिक्षणासोबत त्यांना आपल्या संस्कृतीचं, आपल्या धर्माचं शिक्षण आपण द्यायला पाहिजे. बघा, मी कधीच कोणत्या धर्मावर टीका करत नाही, कारण मला कॉन्ट्रोवर्सी आवडत नाही. सर्व धर्म आपापल्या ठिकाणी बरे, पण फक्त माझा एक प्रश्न आहे की जेव्हा आपले बौद्ध बांधव एका ठिकाणी उभं राहतात, त्यांनी आपला निळा ध्वज घेऊन उभे राहतात, त्यांनी त्यांच्या धर्मावर कधी टीका करत नाही, त्यांच्या धर्मावर कधी प्रश्न उचलत नाही. आपल्या मुस्लिम बांधवांचं सुद्धा तसंच आहे, त्यांनी त्यांच्या धर्मावर कधी टीका करणार नाही, कधी काही म्हणणार नाही. परंतु ख्रिश्चन बांधवांचं सुद्धा तसंच आहे. परंतु आपल्या हिंदू बांधवांचं कसे? कथा करतोय, कीर्तन करतोय, वेस्ट ऑफ मनी, पैशाचा धिंगाणा. कशाला लागतो एवढा पैसा? कशाला लागतो हे? कशाला लागतं ते? अहो, जे TV स्टार जे आपल्याला गुटखा खायला सांगतात, दारू प्यायला शिकवतात, सांगतात, जे कधी वेगवेगळ्या प्रकारचं व्यसन करायला आपल्याला शिकवतात, त्यांनी गाड्या घोड्या घेतल्या की आपली मुलं इकडं स्टेटस ठेवतात, वा 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 वा, या हिरोनं हे गाडी घेतलेली आहे, या हिरोनं असं केलेलं आहे. जेव्हा आपली वारकरी लोक पुढं जातात तेव्हा आपल्याच लोकांना ते पाहवत नाही. आता बघा, याचा अर्थ हे नाही की मी कुणाबद्दल टीका करते का काय. माझा फक्त एकच उद्देश आहे की समाजामध्ये वाईट काम करणाऱ्यांना, रील स्टार असो किंवा कुणी नाचणारा असो, त्या सर्वांचा इथं आदर सन्मान केला जातो, त्यांचे आपण फॅन. आणि जी कीर्तनकार मंडळी रात्रंदिवस रोडवर आहेत, रात्रंदिवस फिरतात, जी कलाकार मंडळी रात्रंदिवस फिरतात, जो वारकरी संप्रदाय अख्ख्या आपल्या भारत देशामध्ये नवे सगळीकडे आपल्या हिंदू धर्मांना, आपले लोक आपल्या धर्माला सोडून बाकीच्या धर्मामध्ये जाऊ नये यासाठी जागरूक करत आहेत, आपण त्यांनाच बैमान म्हणून शिकून देतोय. आपलीच लोक आपल्यावर टीका सुद्धा करतात. आता बघा, जी लोक सप्त्याला वेस्ट ऑफ मनी म्हणतात, त्यांच्यासाठी माझा फक्त एक प्रश्न आहे. एक पुडी खातोय आपण 5 रुपयाची, खाणारा दिवसातून 10 सहज खातोय, 5 10 50, दिवसातून किती रुपयाच्या खाल्ल्या? 50. इकडं शिकलेलं कुणी नाही का? थोडं मोठ्यानं बोला ना. 5 10 50 रुपये रोजाने एका महिन्याचे किती व्हायले? 1500 रुपये. 1500 रुपये महिन्याने एका वर्षाचे किती व्हायले? 300 18,000 रुपये नुसते खाऊन थुकण्यामध्ये घालतात. आणि इकडं सप्तासाठी 2-2, 3-3, 4-4 हजार रुपये देतो म्हणतात, तर वेस्ट ऑफ मनी म्हणून आपल्याला सांगतात. अहो, लोक म्हणतात काय होतं सप्तानं? व्यसन करून अशी बिमारी आपण घरी आणायलोय. पहिला विषय, खातोय थुकतोय, भारत स्वच्छता राहत नाही. दुसरा विषय, ते खाऊन अशी बिमारी घरी आणायलोय, लाखो रुपये दिला तरी त्याचा विलाज होत
नाही. आणि लोक म्हणतात काय होतं सप्त्यानं, तर लक्षात घ्या दिवाळीसारख्या मोठ्या सणामध्ये सुद्धा जो आनंद गावामध्ये परिवारात होत नाही, तो आनंद या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये अखंड गाव मिळून लुटत असतो. ही सप्ताची ताकद आहे महाराज. म्हणून आपल्या धर्मावरून भटकवणारे भरपूर लोक असतील, पण आपण आपल्या धर्माला धरून राहायचं असतं. विठ्ठल आणि यासाठी आपल्या लहानात लहान मुलांना सुद्धा आपण भक्ती मार्ग शिकवायला पाहिजे. एज्युकेशन द्या, परंतु एज्युकेशन सोबत शिक्षणासोबत संस्कार सुद्धा आपण त्यांना द्यायला पाहिजे. आपल्या मनामध्ये शिक्षण म्हणजे हल्लीच्या काळामध्ये काय आहे, फक्त डिग्र्या घेणं. मी नेहमी सांगते एज्युकेशन इज नॉट जस्ट अ नेम ऑफ एनी डिग्री ऑर सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू अदर्स ॲज अ प्रूफ. नुसतं लोकांना प्रूफ म्हणून दाखवण्याकरता घेतलेल्या डिग्र्या याला शिक्षण म्हणत नाही. त्यावर डिग्री जस्ट पीस ऑफ अ पेपर, फक्त कागदाचा तुकडा आहे, दुसरं काहीही नाही. आवर रिअल एज्युकेशन इज सीन इन अवर बिहेवियर विथ अदर्स इन अ रिअल लाईफ. प्रत्यक्ष जीवनामध्ये कुणासोबत कशा प्रकारे वागतो यावरून कळतं हाऊ वेल एज्युकेटेड वी आर. आपण किती शिकलेलो आहोत. शिक्षण घेऊन जर आपल्याला आपल्या वडीलधाड्यांसमोर झुकायची लाज वाटत असेल, देवापुढं पाया पडायची लाज वाटत असेल, आई वडिलांना घरामध्ये ठेवायची लाज वाटत असेल, याच्यापेक्षा न शिकलेले अनपड गवारे 1000 पटीने बरे आहेत. मग आपल्या मुलाबाळांना आपण लहानपणापासून आपल्या संस्कृतीची शिकवण द्यायला पाहिजे. 4 वर्षाचा आपल्या मुस्लिम बांधवांचा जो मुलगा आहे तो नमाज पडतो. 4 वर्षाचा ख्रिश्चनचा जे आहे आपल्या ख्रिश्चन बांधवांचा व्यक्ती तो बायबल करतोय. आणि आपली लोक 20-20 वर्षाचं झालं तरी सुद्धा मी देवाला मानत नाही. मग तो यापेक्षा खंताची गोष्ट अजून काय महाराज. तुम्ही देवाला माना किंवा न माना, ज्या दिवशी देवानं आपल्याला मानणं बंद केलं त्या दिवशी आपण इथं राहू शकणार नाही. आणि म्हणून लहानात लहान मोठ्यात मोठ्या व्यक्तीला लहानपणापासून आपण ते संस्कार द्यायला पाहिजे. आज बजू उद्या बजू परवा बजू असं करू नका. लहानपणापासून आपल्या मुलाबाळांना शिकवण द्या. नाही तर आपली मुलं मोठी होतील, शिकतील, घर बांधतील, पण त्या घरात आपल्याला ठेवणार नाहीत. मग आताची मायबाप वर्ग सिटीमध्ये नोकरीला त्यांची मुलं आहेत, पण मायबाप वर्ग चांगल्या जॉबला असली मायबाप वर्ग आज वृद्धाश्रमामध्ये सापडतात का? त्यांचं कसं व्हायलंय एक सांगते ना. कर्म है बुरे बुरे और तुम स्वर्ग जाने की बात करते हो. पेड़ लगाया बबुल का और तुम आम खाने की बात करते हो. वाईट कर्म केल्याच्या नंतर स्वर्ग मिळणार का? नाही. बाबळीचं झाड लावल्याच्या नंतर आपल्याला आंबा खायला मिळणार का? नाही. मग शिक्षण लेकरांना कसे देतोय? वेस्टर्न कल्चरचे. आपल्या लेकरांना आपण रामकृष्ण हरी ओम नमः शिवाय मंत्राचा जप शिकवत नाही. मग आपली लेकरं काय ऐकून मोठी होतात? बघा आज प्रत्येकाला म्हटलं का मुलगा कसा पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा पाहिजे. आणि संस्कार कोणते देतोय? लहानपणापासून मोठे होत असताना छत्रपती शिवाजी महाराज गीता, रामायण, महाभारत, भागवत या कथा ऐकू ऐकून मोठे झाले. आज आपली मुलं बाळा काय ऐकून मोठी होतात? तोंडापुढं मोबाईल आणि मोबाईलमध्ये आहा टमाटर बडे मजेदार, वा टमाटर बडे मजेदार, हसले म्हणजे दाल में कुछ काला है, सगळे हसले म्हणजे पुरी दाल ही काली है. आज आपली लेकरं म्हणतात आलू का जालू बेटा कहा गए थे, बैंगन की टोकरी में सो रहे थे, किंवा चिव चिव चिमनी आ गए चिमणे. नाहीतर अजून एक हल्ली मागे निघलं होतं कोणतं? चिंटबाक डमडम. हे चालतं, पण रामकृष्ण हरी चालत नाही. आपली लेकरं म्हणतात सचिन. वा रस प्यायला ये म्हणलं माय. या गोष्टी आवडतात, परंतु ओम नमः शिवाय आवडत नाही. आपली लेकरं म्हणतात आप्पाचा इशय लई, आपाकडं क्रेडिटचं, आप्पाचं घरात नाही आणि आप्पाचं बाहेर लई. आणि आज निवडलेल्या भंगाचं प्रथम चरण काय? पुढं पाठ माग. वा नको म्हणलं त्या गोष्टी पाठांतर होतात, पाहिजे त्या गोष्टी पाठ करायला देत नाही. बघा लहानपणापासून मोबाईल देऊन पाठ मोठं करतोय, पण कधी ग्रंथ संत साहित्य देऊन आपण आपल्या मुलाबाळांना मोठं केलं का? नाही. मग संस्कारच वेस्टर्न कल्चरचे म्हटल्यावर छत्रपती शिवराय आपल्या पोटी जन्माला येणार का? नाही. छत्रपती शिवाजी महाराज घडले ही पुण्य कुणाची? तर म्हणतात माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला. ओ बापा बापा शिवानंदला
बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. बांधिले स्वराज्याचे या तोरणागडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणागडाला. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, वाघ शिवा जन्मला. छत्रपती शिवराय घडले ही पुण्य कुणाची, माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आज प्रत्येकाला वाटते छत्रपती शिवरायांसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा, फुकटात येणार नाही. छत्रपती शिवराय घडण्याआधी मासाहेब जिजाऊ घडणं हे महत्त्वपूर्ण आहे. कारण जसे संस्कार तशी पुढची पिढी आपल्या याच्यामध्ये घडणार, म्हणून लक्षात ठेवा. आज जर आपण आपल्या मुलांना वेस्टर्न कल्चरचे संस्कार देऊन मोठे करत असेल, आता बरीच जण म्हणतात कीर्तनकार येऊन भक्ती करा म्हणतात, मग शिक्षण नाही का, बाकीचं काही शिकायचं नाही का. मी नेहमी सांगते आपल्या मुलांना एवढं एज्युकेटेड करा, एवढं शिक्षण द्या, त्यांना इंग्लिशच नका तर इंग्लिश, फ्रेंच, जॅपनीज, चायनीज प्रत्येक भाषा आपल्या मुलांना शिकवा, परंतु आधी आपल्या मराठी भाषेचा स्वाभिमान त्यांच्या डोक्यामध्ये राहिला पाहिजे, तेव्हा बाकीच्या भाषा शिकायचं आहे. नाही तर आपण मराठीनं आपल्यालाच मराठी बोलायची लाज वाटते. यापेक्षा दुसरं काय महाराज. तुम्ही बघा, इंग्रजांना मराठी येत नाही तरी सुद्धा ते एज्युकेटेड मानतो आपण, बरोबर. चायनीजला हिंदी येत नाही तरी सुद्धा ते शिक्षण घेतलेले आहेत, पण भारतीयाला इंग्रजी येत नाही, काय म्हणतो, याला काही येत नाही. इंग्रजी येते म्हणजे हुशार आहे, इंग्रजी येत नाही म्हणजे गेलेला आहे. बघा आपल्या भारत देशामध्ये भाषेच्या भांडणीवरून किती मोठं नुकसान आपलं झाले, तुम्हाला कळालं का. प्रत्येक राज्याला वाटते माझ्या राज्याची भाषा जास्त फेमस व्हायची. जसं आपल्याला आपली मराठी आवडते, आपल्या भारत देशाची मातृभाषा म्हणून काय आहे, हिंदी. भारत देशाची म्हटलं हिंदी, सर्व मातृभाषा हिंदी सांगितलेली आहे, परंतु बाकीची लोक म्हणतात बाकीच्या राज्यातली मी आमची भाषा बोलणार, मी ही बोलणार नाही, मी ती बोलणार नाही, मी ती बोलणार नाही. मग प्रत्येकजण आपापल्या राज्याची बोलतात, मग ऑल भारताच्या लेवलवर त्या भाषा प्रत्येक शिकू शकत नाही. आणि यामुळं तुझी भाषा मी घेणार नाही, तुझी भाषा मी घेणार नाही, तुझी घेणार नाही, तुझी घेणार नाही, यामुळं एका परप्रांतीय भाषेने आपल्या सर्वांवर अधिराज्य करून बसलेले आहे. ती भाषा म्हणजे कोणती, इंग्रजी. आपल्या देशातील राज्याची भाषा आपण घ्यायला आपल्याला लाज वाटते, पण बाहेर देशातील भाषा घ्यायला आपल्याला काही वाटत नाही. म्हणून आपल्या लेकरांना प्रत्येक भाषा शिकवा, पण आपल्या भाषेचा अभिमान स्वाभिमान त्याच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे. आणि हे संस्कार जोपर्यंत आपण आपल्या मुलाबाळांना देणार नाही तोपर्यंत आपली मुलंबाळं चांगली घडणार नाही. तुम्ही बघा ना, शिवराय आणि आपल्या संस्कारामधला एक फरक तुम्हाला सांगते. आपला मुलगा साधारण सहलीला जरी चालला, आपण आपल्या मुलाला काय शिकून पाठतो, बाबा बसमध्ये बसताना मध्यभागी बसायचं, म्हणजे ड्रायव्हरनं गाडी समोरून ठोकली तरी तुला काही होणार, ड्रायव्हरनं गाडी मागून ठोकली तरी तुला काही होणार नाही. लोकांचं मरू दे उलथू दे तिकडं, आपलं सुरक्षित राहिलं पाहिजे हा विचार आपला आहे. परंतु छत्रपती शिवरायांबद्दल मासाहेब जिजाऊंचा कोणता विचार होता, तर बघा अफजल खान नावाचं मोठं संकट जेव्हा आपल्या महाराष्ट्रावर आपल्या स्वराज्यावर चालून आलं होतं तेव्हाची कथा आहे. अफजल खानाचं संकट आलं, सर्व सरदारांची बैठक बसली, मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज सर्व सरदार आहे. एवढ्या सरदारांच्या बैठकीमध्ये फक्त एक प्रस्ताव त्यांनी मांडला की राज लाख मेले तरी चालेल, लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. खानाच्या एवढ्या मोठ्या सैन्यापुढं आपल्या मुठभर मावळ्यांचा टिकाव लागणं अवघड आहे. आम्ही लढाईला घाबरत नाही, पण आम्ही असताना तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी आमचं जीवन हे व्यर्थ होऊन जाईल, म्हणून काही दिवसासाठी तुम्ही थोडंसं माघार घ्या, तोपर्यंत खानाला आम्ही इकडं सांभाळून घेऊ. तेव्हा आपल्यासारखी आई असती तर काय म्हटली असती, स्वराज्य जाऊ दे चुलीत, प्रजा जाऊ दे चुलीत, तू पळ, खानाला तू पळ. परंतु मासाहेब जिजाऊंनी हे सांगितलं का नाही, मासाहेब जिजाऊ कडाडून बोललात. काय म्हटलात तुम्ही, शुभानं पळून जावं,
शिवबानं पळून जाणं हे त्याला शोभणार नाही, कारण शिवबा आमच्या एकटीचा पुत्र नाही, अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या आईने आपला पुत्र गमावला तर 72पणाचा भ्याडपणे पळून जाऊन मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा ने. ही शिकवण देऊन छत्रपती शिवरायांना मोठं केलंय. आणि म्हणून आज छत्रपती शिवराय म्हणतात काही काळजी करू नका आऊसाहेब. आऊसाहेबांच्या चरणाची शपथ घेतली आणि म्हणतात ना, दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे सगतीला, दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे सगतीला, उभा खान टरटरा फाडला, खान टरटरा फाडला आणि मी तू हो तेव्हा झाला. सुंदरचा बाबाला खराया आले गेल्याचे किती, अहो आले गेल्याचे किती. छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाचे भीती. दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचं दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला राजाचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय शिवाजी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. हे केले त्यांनी कधीच जातीचा विचार केलेला नाही. शिवरायांनी फक्त एका जातीसाठी कार्य केले का? नाही. फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी फक्त एकाच जातीसाठी शाळा उघडी केली का? नाही. करणाऱ्यांनी एका जातीसाठी केलं का? अजिबात नाही. परंतु घेणाऱ्याने, आता अहिल्यादेवी होळकरांनी 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केलेला आहे, फक्त एका जातीसाठी केला का? नाही. जे काही शेतकऱ्यांसाठी काम केलंय, आपापल्या जातीचे शेतकरी पाहून गेले का? नाही. परंतु आपण घेताना कसं वाटून घेतलेलं आहे बघा ना. मराठ्याने शिवाजी महाराज घेतले, दरगराने अहिल्यादेवी होळकरांना घेऊन टाकलेलं आहे, वेगवेगळ्या जातीवाल्याने वेगवेगळे घेऊन टाकलेले आहेत. बघा, छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजे ज्यांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही. 18 पगड जातींना एकत्रित आणून फक्त स्वराज्यावर डोळा ठेवून स्वराज्य निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून आज तुम्ही बघा ना, आपले बौद्ध बांधव एका ठिकाणी उभे राहिले का त्यांचा निळा झेंडा घेऊन उभे राहतात. आपले मुस्लिम बांधव एका ठिकाणी उभे राहिले का त्यांचा हिरवा झेंडा घेऊन उभे राहतात. आपले हिंदू बांधव एकत्रित आले की आपला पहिला प्रश्न कोणता? कोणता झेंडा घेऊ? हा घ्याव तर त्या जातीचं नाव मोठं, तो घ्याव तर त्या जातीचं नाव मोठं, तो घ्याव तर त्या जातीचं नाव मोठं. मग कोणत्या जातीचा घेऊ? मग आपापल्या जातीचा घेऊन उभा राहायचं आहे. जातपात करू नका. बघा, छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करताना कोणत्याही जातीचा विचार केला नाही. सर्व जातींना एकत्रित आणून एक शिकवण दिली की जातीवर नाही तर मातीवर प्रेम करायला पाहिजे. मग जेव्हा जेव्हा प्रत्येकाला प्रश्न पडेल की कोणता झेंडा घेऊ हाती, प्रत्येकाने फक्त एक ध्वज हातामध्ये धरायचा, तो म्हणजे कोणता? 18 पगड जातींनी स्वराज्यासाठी आपल्या रक्तरंजित इतिहास बनवून निर्माण केलेला फक्त आणि फक्त भगवा ध्वज प्रत्येकाने हातामध्ये धरायला पाहिजे. कारण ते कोणत्याही एका जातीचं प्रतीक नाही आहे, अखंड हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आहे. आणि सर्व म्हणतात ना, एक आन आहे, दुसरी शान आहे. आपला तिरंगा आणि भगवा या दोन्हीसाठी मनुष्यानं, आपल्या प्रत्येक हिंदू समाजाने एकत्रित यायला पाहिजे. सर्व सनातनांनी एकत्रित यायला पाहिजे. बघा, जातीने जर आपण भांडण करत बसल आणि हेच आपल्या मुलाबाळांना जरी शिकवलं तर काय नुकसान होईल? एक दृष्टांत शेवटचं सांगते आणि आपल्या कीर्तनाचा वेळ झालेला आहे. एकदा सर्वांनी मिळून हात वर करायचे. विठोबा रखुबाई,
तालवादक वाजवतील तेवढे तुम्ही टाळीवर वाजवायचे. त्यांच्या नंतर समजा त्यांनी वाजवलंय 1 2, आपण किती वाजवणार? 1 2. त्यांच्या नंतर शांत बसायचंय. हा, हात वर. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. मागचे तुम्ही तुमची त्यांची भांडण आहे का तुम्ही खेळत नाहीये? सर्वांनी सोबत वाजवा ना. वा वा, सर्वांचे मनापासून धन्यवाद. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हाला सांगतोय भगवंताला भजा, नाही तर हा जन्म वायाला जाणार. करिता भरोवरी धुरावशी दुरी भावाची हे पुरी भावसी. आज उद्या भजू परवा भजू असं जर करशाल या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाणार. म्हणून लहानपणापासून आपल्या मुलाबाळांना आपण भगवंताच्या सानिध्यामध्ये ठेवायला पाहिजे. आपल्या संस्कृतीचं शिकवण द्यायला पाहिजे. या त्या गोष्टी मार्गामध्ये पडण्यापेक्षा आपल्या संस्कृतीचं शिकवण त्यांना आपण द्यायला पाहिजे आणि भक्ती मार्ग शिकवायला पाहिजे. नाहीतर महाराज म्हणतात भवाची हे पुरी वाह वसी. कारण लहानपणापासून लागले नाही तर मोठेपणी हे संसार आपल्याला लावू देणार नाही. कारण येथे तो नव्हे आठव काही, विसावा तो क्षण एक नाही, पडिलो आणि के प्रवाहित तो काही दिसे जना. का? कारण हा संसार आपल्याला भक्ती मार्गाला लागू देणार नाही. मुळात यात सुख नाही, पण म्हणतात ना, अरे संसार संसार जसा तावा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर. हाताला चटके मिळाल्याशिवाय संसारात भाकर मिळत नाही. बरं, हा संसार आहे पण सुखमय, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. इथं जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया. इथं जेवढे काही आपण आहे संसारात कोण कोण, कुणाकुणाचं लग्न झालंय हातवर करावर का भारत महाराज? हे सगळे बालब्रह्मचारी आहेत का? इकडं लग्नाला दुसरं काय म्हणतात? विवाह, मॅरेज, शादी हुई है क्या? मागचे तुम्ही खालीवरी करायला कन्फ्युजन मध्ये आहे का? आधी तुमचं कन्फ्युजन दूर करा, झालेली आहे का नाही, मग खालीवरी हात. बरं, मी हसाय सांगितलं होतं का? लग्नाचा विषय आला काही हसतात काही कळत नाही. का कळत नाही? कारण माझं आधी झालेलं नाही ना, त्यामुळे मला काय अनुभव नाही. म्हणून म्हणतात येतं जेवढ्यांचं लग्न झालेलं आहे, आता लग्न झालेले असो किंवा न लग्न झालेले असो, संसारात आपण सुखी आहे का? नाही. बरं, आपल्याला माहीत आहे की आपण सुखी नाही. बरं, ज्यांना माहीत नव्हतं त्यांना आता कळलं की आपण सुखी नाही. मग कीर्तन झाल्याच्या नंतर आपण संन्यास घ्यायला जाणार का पुन्हा संसारात जाणार? पुन्हा संसारात जाणार. का? कारण हा संसार मनुष्याला कुठं जाऊ देणार नाही. पुढं संत म्हणतात या संसारात राहू नका असा विषय नाही, मी आधीच सांगितलेले. परंतु हा सुखमय आहे का? अजिबात नाही. हा संसारात सुख आहे पण कुठवर? नवी नवी नवरी तवा शवरी वाणी लाज, आता झाली चिल्ल पिल्ल कोंबडी सारखी झुंज. आता फुगडी फू बाय फुगडी फू. दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू, बाय फुगडी फू. दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू.
लग्न नवीन नवीन आहे तोपर्यंत आहे का, कारण नवीन नवीन नवरी फिरून बोलत नाही. कधी तुम्ही नव्या नवरीचा मोठा आवाज ऐकला का? ती फार हळू बोलते, या ना, बसा ना. जुन्या झाल्या तरी बोलत नाहीत नवरे. तुम्हाला माहित बा, असो इथं पब्लिक याच गावची थोडी आहे. हा बरोबर ना. हळू एकदम, चहा घ्या ना, उपीट करून देऊ का, पोहे करून देऊ का. ती सासूबाई काय म्हणत असेल, अगं अगं सुनबाई, काय तुझा नाजूक आवाज, काय तुझं नाजूक चालणं, काय तुझं नाजूक बोलणं, थोडं मोठ्यानं बोलत राहा. ती सुनबाई मनातल्या मनात काय म्हणत असेल, थांबा थोडं, करते तुमचाही कार्यक्रम, थोडा आढावा घेऊ द्या, त्याच्यानंतर बघून घेते. बघा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत सुनबाई घरात शांत आहे तोपर्यंत भांडणी नाही. ज्या दिवशी तिनं बोलायला सुरू केलं भांडणी होणार. मग एक लक्षात ठेवा, आता बऱ्याच जणांना वाटत असेल मग घर सुखी नाही, याचं कारण सुनबाई का, अजिबात नाही. बघा सुनाचे दोन प्रकार, प्रत्येक सुनाला वाईट म्हणू शकत नाही आणि प्रत्येक सुनाला चांगलं सुद्धा म्हणू शकत नाही. जसं प्रत्येक ठिकाणी सुनबाई चुकीची नाही आणि प्रत्येक ठिकाणी सासूबाई चुकीची सुद्धा नाही. महिला दिवस आहे म्हणून महिलांवर 2 वाक्य बोलते. बघा एखादी मुलगी आहे, लग्न झालं की लक्ष्मीच्या पावलानं आपल्या घरी आली, 1, 2, 3 वर्ष फिरून बोलली नाही, पण 1-2 वर्षानंतर जर तिनं फिरून बोलायला सुरुवात करत असेल तर या चूक त्या मुलीची नाही. शांत राहून राहून आता ती कंटाळून गेली. ते म्हणतात ना, जुनी एक म्हण आहे, रोज मरे त्याला कोण रडे. मग तिला वाटतं यांचं रोजच आहे, उग घरानं ऐकून फायदा नाही, मग ती फिरून बोलायला सुरुवात करते. आणि यामध्ये चूक सुनबाईची घरच्यांची आहे, तिला बोलणाऱ्यांची आहे. सुरुवातीला शांत, नंतर 1-2 वर्षानंतर जर बोलायला सुरुवात करत असेल. पण एखादी सून आहे लक्ष्मीच्या पावलांना नाही, डायरेक्ट आली की महाकालीचंच रूप घेऊन येते, आली की भांडण, या चूक तिची आहे, तिच्या आईवडिलांनी दिलेल्या संस्काराची आहे. कारण सुरुवातीला आल्या आल्या कुणाचं न ऐकून घेता भांडण करणं हा चुकीचा विषय आहे. परंतु 1-2 वर्ष शांत राहून जर ती महिला बोलत असेल तर या चूक त्या महिलेची नाही. म्हणून लक्षात घ्या, सून शांत आहे म्हणून याचा फायदा बोलून बोलून जास्त घेऊ नये. आजकाल कसं झालंय महिला वर्गांचं, माफी मागून सांगते माझं लग्न झालं नाही, माझं वय लहान आहे म्हणून माझं होऊ शकते की अनुभव चुकीचा आहे. परंतु जेवढा समाजामध्ये मी बघितलंय, मला एवढं वाटते प्रत्येक महिलेला, मला सांगा, आपला जावई आपल्या मुलीला एका फोनवर घेऊन येतोय माहेरी. जावई कसा आहे, देव माणूस आहे. आपला मुलगा आपल्या सुनबाईला एका फोनवर तिच्या घरी घेऊन जातो. मुलगा कसा आहे, बैल माणूस आहे. आपला जावई आपल्या मुलीला घर कामात मदत करतो, असा जावई प्रत्येकाला भेटो. आपला मुलगा आपल्या सुनबाईला घर कामात मदत करतो, असा मुलगा कुणालाच ना भेटो. भाऊ बहिणीचं ऐकून राहते, भाऊ कसा आहे, चांगला आहे. भाऊ वहिनीचं ऐकून राहते, भाऊ कसं आहे, वाईट आहे. बघा मनुष्याचं असं आहे, कोण व्यक्ती आपल्यासोबत कसा वागतो यावरून आपण त्याचं वागणूक ठरवत असतो. लक्षात घ्या, आपली मुलगी जसं आपल्याला वाटते की माझ्या जावयानं माझ्या मुलीचं ऐकून राहावं, तसं आपल्या सुनबाईला सुद्धा वाटत असेल की माझ्या नवऱ्यानं माझं ऐकून राहावं. आणि जसं आपण आपल्या मुलींबद्दल भावना ठेवतो ना, तसंच आपण आपल्या सुनबाईबद्दल सुद्धा ठेवायला पाहिजे. आणि जेवढ्या काही सून आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्या, आपली आई फिरून बोलल्याच्या नंतर आपण आपल्या आईला फिरूनच बोलतोय का, नाही. आई म्हणून तिच्या सगळ्या चुका पोटात घालतो ना, मग ती सासू म्हणून तिच्या पोटात तिच्या चुका आपल्या पोटात घाला. कारण मोठी आहे, आपली वडीलधारी आहे म्हणून तरी आपण तिचा आदर सन्मान करायला पाहिजे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, घरी म्हातारा माणूस असू द्या, कुणी घराकडे वाईट दृष्टीने वळून सुद्धा पाहत नाही. आणि जो व्यक्ती आपल्या घरात आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याला सगळ्या तीर्थाला सुद्धा जायची गरज पडत नाही. सगळ्या तीर्थाचं फळ माये बापे केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. आता बरेच असे पुरुष वर्ग आहे, त्यांना आपल्या आई वडिलांची सेवा करू वाटते, परंतु पुरुष वर्ग म्हणतात काय करावं ताई, आम्हाला करू वाटते पण बाई ऐकत नाही. मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे, तुम्हाला एक गोष्ट सांगते. मला सांगा, आपल्याला लहानाचं मोठं आपल्या आईनं आपल्याला केलं का तुमच्या पत्नीला केलं? जास्त लाड आपण आपल्या मुलाचा करतो का सुनबाईचा करतो? मोठ्यानं बोला ना आता. हा, कुणाचा करतो?
मुलाचा आणि अपेक्षा कुणाकडून करतो? सुनबाईकडून. लाड मुलाचा, अपेक्षा सुनबाईकडून. मग सगळे लाड तुम्ही घेता आणि आपण काय करतोय? लहानाचं मोठं किती नाजूकतेनं मी माझ्या मुलाला केलं. त्या मुली काय फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्या का? नाही, त्यांना सुद्धा लहानपणापासून मोठंच केलेलं आहे. मग प्रत्येक पुरुषानं मोठं पुढं व्हायला पाहिजे. आपली पत्नी आपल्यासोबत चांगली राहते ना, आई वडिलांना घरात ठेवत नाही म्हणते ना, तिच्या पुढं हात जोडा. बाई, तू त्यांच्यासाठी चहा सुद्धा बनवू नको, सगळं मी स्वतः करेल, कारण माझ्या आई वडिलांचे उपकार हे माझ्यावर आहेत, तुझ्यावर नाही. म्हणून त्यांच्यासाठी पुढं होऊन काम करायला मला कशाची लाज वाटणार नाही. असं म्हणून तुम्ही एकदा पुढं होऊन तर बघा. तुमच्या पत्न्या तुमच्यावर एवढं प्रेम करतात की त्या आपल्याला काही करू देणार नाही. सगळं काम त्यांनी करून घेतील. फक्त त्यांच्याकडून करून घेण्याची टॅक्ट माणसाकडं पाहिजे, तेव्हा संसारामध्ये सुखी राहू शकते. नाहीतर या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही ग त्यात सुख नाही. मनुष्य इथं संसारात सुखी राहू शकत नाही एकमेकांना समजून घेतलं नाही तर. म्हणून अशा प्रकारे महाराज म्हणतात, लहानपणापासून या गोष्टी आपण आपल्या मुलाबाळांच्या डोक्यामध्ये टाकायला पाहिजे. कारण संसारात मोठं झाल्याच्या नंतर सुख त्याला मिळू शकत नाही. म्हणून विसावा नसल्यामुळे तो भक्ती मार्गाला लागू शकत नाही. मग करिता भरोवरी आज बजू उद्या बजू परवा बजू असं जर करशाल, या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाशाल, नंतर मग काही फायदा होणार नाही. म्हणून आहे तोपर्यंत त्या भक्ती मार्गाला लागून घ्यायचं आहे. तेव्हा लोक म्हणाले, ठीक आहे महाराज, आम्ही भक्ती मार्गाला लागतो, पण भक्ती मार्गाला लागायसाठी लागतं काय? तेव्हा त्यांनी म्हणतात, काही न लगे एका भावाची कारण. तुका म्हणे आणि विठ्ठोबाची शपथ घेऊन सांगतोय, भगवंताची भक्ती करायसाठी काहीही लागत नाही, फक्त मनातील खरा सात्विक भक्तिभाव लागतो. आता बघा, भगवान श्रीकृष्णाला जेव्हा माता यशोदा गोपी पकडण्यासाठी जात होत्या, तेव्हा संतांनी रचलेलं एक चरण सुंदर म्हणतात, हा कोण आहे ज्याला तुम्ही पकडतात? हा ब्रह्मविद्येचा जनिता गे, तुम्ही याला धरू पाहता गे, हा कैसा येईल हाता गे गोकुळचा नाही. कुणाच्याही हाताला हा येणारा नाहीये. हे भगवंत म्हणजे कोण? वेदा नाही कळला अंतपार ज्याचा कानडा राजा पंढरीचा, वेदांना सुद्धा ज्याचा अंतपार काय कळाला नाही, अशा भगवंताला कुणी हात लावू शकत नाही, कुणी बंद करू शकत नाही, कुणी काही करू शकत नाही. निराकार तो निर्गुण ईश्वर, जो निराकार आहे, निर्गुण आहे, अशा भगवंताला गोपी नाचवतात. ते म्हणतात ना, कोण कहते हे भगवान नाचते नाही, गोपियों की तरह तुम नचाते नाही. कोण म्हणतं भगवंत नाचत नाही? पण त्यांच्यासारखं नाचत नाही. संत म्हणतात, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. पण ती दोर कशाची होती? सात्विक भक्तिभावाची होती. मग भगवंताला पकडण्यासाठी काही न लगे, काहीच लागत नाही. एक मनातील सात्विक भक्ती भाव आणि नामस्मरण, आणि ते नामस्मरण 2 मिनिटासाठी सर्वांनी करायचे. हात वर. अनंत कोटी ब्रह्मांड नाय, गुरु गजानन कोटी ब्रह्मांडनाय गुरु गजानन नमो नमः. कोटी ब्रह्मांडनाय गुरु कोटी ब्रह्मांडनाय गुरु गजानन नमो नमः. वरचे 2 मिनिट शांत, सर्व शांत, सर्व शांत, सर्वांचे हात. तुमचा आवाज आला पाहिजे. बोला. आनंद. वा वा वा. पुन्हा. वाह वाह, चिशबू. आनंद. श्री संत गजानन महाराज की बघा, आपल्या जवळचं देवस्थान म्हणजे श्री संत गजानन महाराज, ज्याची ओळख अखंड भारतामध्ये काय देवस्थान भरपूर आहे, परंतु श्री संत गजानन महाराजांसारखं नियमबद्ध पद्धतीचं देवस्थान कुठंही आपल्याला मिळणार नाही. कुठं घाण नाही, कुठं काही VIP काही हे नाही. भक्त येतात आणि भक्त तिथून जातात. सेवेकरी सुद्धा एकदम सगळं सुरळीत राहतं. आणि सर्व तुम्ही सुद्धा बसताना सुद्धा बघा, तुमच्या बसण्याहूनच कळते की हा जो एरिया आहे हा संत गजानन महाराजांचा एरिया. सगळे का? अच्छा अच्छा.
क्या बात आहे. हा म्हणूनच तुमचं पण तपोपूर्ती आहे ना. हा मग हो, मग तुमच्या हाताखाली आहे म्हणून तर गजानन महाराजांसारखं बघा ना किती सुरळीत बसलेले. एकीकडे महिला, एकीकडे पुरुष, सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर पखवाज, सुंदर गायन, अगदी सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. म्हणून महाराज म्हणतात काही नाही लागत, फक्त नामस्मरण करा. मनातील खरा सात्विक भक्ती भाव लागतो. एवढं झाल्याच्या नंतर तुका म्हणे आणि विठ्ठोबाची शपथ घेऊन सांगतो म्हणतात. हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ झाला ना. हा शेवट घेऊयात ना. शेवट ते शेवट झाल्याशिवाय कीर्तन झाल्यासारखं वाटत नाही. हा असं सर्व गावकऱ्यांचे मनापासून धन्यवाद. कुणी बाहेरगावून आले असेल, कुणी गावातून आले असेल, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. बघा मी नेहमी सांगते, इट इज नॉट इम्पॉर्टंट टू हॅव अ लॉंग फ्रेंड लिस्ट ऑन व्हॉट्सअप, फेसबुक अँड इंस्टाग्राम, बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू हॅव ॲट लिस्ट वन फ्रेंड हू रीड युअर फेस ॲज अ बुक अँड से व्हॉट्सअप. अर्थ व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावर तुमची हजारो मित्रमंडळी असण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनात असा एक तरी मित्र असावा ज्यानं तुमचा चेहरा पाहून तुमच्या मनात काही दुःख ओळखलं पाहिजे. आणि असे जर मित्र असतील ना, शिवरायांसोबत कोणते मित्र होते शूर बाजिता नाजी काय सांगू त्यांची शिवभक्ती नावं घेता संता धनाची घोड दुश्मनाचे माग फिरती. अशी संगत कुणाची तरी आपली सुद्धा असायला पाहिजे. आणि अशी संगत आहे आमचे अक्षय दादा तथा योगेश दादा, दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि जेवढी काही तरुण युवा वर्ग इथं उपस्थित आहे, मी नेहमी सांगते की चल मित्रा मिळून पार्टी करू, चल मित्रा मिळून दारू पिऊ, चल मित्रा मिळून वाईट मार्गाला जाऊ, फिरायला जाऊ, असं म्हणण्यापेक्षा चल मित्रा मिळून असं काहीतरी काम करू जेणेकरून आपल्या आईवडिलांचं नाव झालं पाहिजे. चल मित्रा असा गावामध्ये सप्ताह करू, आपल्या पंचक्रोशीमध्ये आपल्या गावाचं सुद्धा नाव झालं पाहिजे, असा मित्र पाहिजे. आणि असेच मित्र म्हणजे आमचे अक्षय दादा आणि योगेश दादा आहेत. स्वतः मेहनत करून, रात्रंदिवस एक करून मेहनत करून इथं सुंदर असं कीर्तनरूपी सेवेसाठी त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. तथा जेवढे काही युवा वर्ग इथं उपस्थित आहेत, अक्षय दादा, योगेश दादा, सर्व युवा वर्गासाठी, कार्यकर्त्यासाठी एक वाक्य मी सांगते. अरे कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, अरे कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, निभाने वाले आप जैसे हो तो ये दुनिया भी याद करती. म्हणून मित्रता ही चांगली आपल्यासारखी असायला पाहिजे. सर्वांचे मनापासून धन्यवाद. सुंदर असे गायनाचार्य हरिभक्तपरायण विदर्भ रत्नगान कोकिळा भारत महाराज बोरकर महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. अगदी गोड असं. आणि त्यांची तुम्हाला परिचय द्यायची गरज नाही, कारण तुमच्या गावामध्ये 12 वर्ष झाले गेली ती येत आहेत. आणि सुंदर प्रकारे महत्त्वाचा विषय म्हणजे एक अजून सांगते की कीर्तन झालंय, अजूनही सर्वजण शांत प्रकारे ऐकत आहेत, शांत प्रकारे आपल्या जागेवर सुद्धा बसून आहेत. याचा अर्थ महाराजांनी जी मेहनत तुमच्या गावावर घेतलेली आहे ती खरंच पूर्णत्वाला सुद्धा गेलेली आहे. नाही तर सप्ताह करायचा, क्या बात आहे, नाही तर नुसतं सप्ताह करायचं आणि आपापलं व्हायचंय. हल्ली घडतंय ना ते म्हणतात ना की तोंडात मावनं मावा आणि म्हणतोय जय शिवराय भावा. काही फरक पडत नाही. ज्या शिवरायांना सुपारीच्या खांडाचं व्यसन होतं त्यांच्या जयंतीला जर आपण व्यसन करून जात असेल तर हे फायद्याचं नाही. मग नुसतं सप्ताह ऐकलंच नाही तर त्या मनावर सुद्धा तुम्ही सर्वांनी उतरवलेला आहे. आणि सर्व मेहनत महाराजांची आहे. महाराजांसाठी जोरदार टाळ्या एकदा वाजवायचे. क्या बात आहे. म्हणून तर म्हणतात हमारी छोरिया क्या छोरो से कम है के. एकदा महिलांसाठी जोरदार टाळ्या. आणि सर्व महिलांसाठी एक वाक्य, नारी नारी क्या करते हो नारी रतन की खान. आज महिला दिवस आहे. नारी नारी क्या करते हो नारी रतन की खान, इसी नारी से पैदा हुए प्रहलाद, भीष्म और हनुमान. याच नारीपासून आदि अंत सर्व आहे. आणि तुम्हीच मिळून एवढा सुंदर असा सप्ताह सुद्धा उभारलेला आहे. तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. अगदी गोड असे गायनाचार्य, संगीत विशारद, हरिभक्तपरायण, गोड स्वभावाचे पांडुरंग महाराज जाधव जालनाकर महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्व जेवढे काही मंडळी आहे सर्वांचे मनापासून धन्यवाद. चोपदार बाबा, अगदी गोड असं मृदंग वादन ज्यांनी केलंय, पोवाडे वाजवले तेव्हा डीजेचा ताल त्यांच्या पुढं फेल आहे. अगदी गोड हरिभक्तपरायण विशाल महाराज, हरिभक्तपरायण महेश महाराज, जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि लाभलेली सुंदर अशी साऊंड सिस्टीम एकदा ऑपरेटर दादांसाठी, सतीश भयांसाठी जोरदार टाळ्या.
सुंदर अशी शूटिंग ज्यांनी करत आहेत यूट्यूबच्या द्वारे गजानन महाराज गायकवाड महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. हा आणि माझे बंधू विशाल दादा शेळके एकदा जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या. सर्वांचे धन्यवाद. आणि कीर्तन रूपी सेवा इथं पूर्णविराम. कीर्तनाचा वेळ झाला पण शेवटी एक पोवाडा घेऊयात आपण आणि त्यानंतर कीर्तन रूपी सेवा इथं पूर्णविराम द्यायची आहे. बघा छत्रपती शिवरायांची जेव्हा तलवार बाहेर निघत होती, बरीच जण म्हणतात आम्ही नॉनव्हेज खातो कशासाठी, ताकद राहिली पाहिजे यासाठी. शिवरायान एवढं ताकदवर कुणीच नव्हतं पण तरी सुद्धा कधीच नॉनव्हेजला हात सुद्धा लावलेला नाही. शिवरायांची ताकद काय तर म्हणतात अहो जेव्हा त्यांची तलवार बाहेर निघत होती ना तेव्हा काय घडत होतं. जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार, मोठे मोठे ते सरदार त्याने केले किती ठार. जवा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार, अशी घुसती आरमार शिवरायाची तलवार. जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार, जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार. कशी घुसती कशी घुसती कशी घुसती आरमार शिवरायाची तलवार, कशी घुसती आरमार शिवरायाची तलवार. भवानी बोलूनी उचलले हत्यार, करोनिया गर्जना महादेव हार हार. सर्वांचे हात वर जेव्हा मी जय भवानी म्हणेल, सर्वांच्या हात वर जेव्हा मी जय भवानी म्हणेल सर्वांनी मिळून जय शिवराय म्हणायचे. सर्वांनी मिळून जेव्हा त्यांनी म्हणतात तेव्हा पकवा शांत, आपण म्हणालो तेव्हा चालू. टाळ शांत 2 मिनिट सर्व शांत. त्यांनी म्हणाले तेव्हा शांत, आपण म्हणालो तेव्हा चालू. सर्वांच्या हातवर टाळी. जय भवानी बोलूनी उचलले हत्यार, करोनिया गर्जना महादेव हार हार. जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 भवानी जय 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 भवानी जय भवानी. आवाज गावाच्या
अभंग वादन त्यांनी केलेले हरिभक्तपरायण विशाल महाराज, हरिभक्तपरायण महेश महाराज, एकदा कडाडून टाळ्या. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. झालेली कीर्तनरूपी सेवा माझे गुरुजी हरिभक्तपरायण पंजाब महाराज सालगणीकर, भाऊसाहेब यादव महाराज आळंदीकर यांच्या चरणी ठेवते. आणि बोलण्यातून जर कुणाला वाईट वाटलं असेल, अनुभवापेक्षा जास्त बोलून गेली असेल, बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, आपलंच लेकरू म्हणून मला क्षमा करायचे. झालेली कीर्तनरूपी सेवा इथं पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली तुकाराम जय जय